आहे की या विधानसभेमध्ये आता अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावण्याकरता पैसे घेतले जातात, हा सभागृहामध्ये मी बोललो हे खरं आहे आणि ते बोललो त्याचा आधार म्हणून, पुरावा म्हणून मला धन्यवाद दिले पाहिजे दैनिक पुढारीला. दैनिक पुढारींनी धाडस दाखवलं आणि त्यांनी प्रवेश घेण्याकरता म्हणून कशा पद्धतीनं जीपे केले जातात, गुगल पे केलं जातं, कशी पैशाची मागणी केली जाते हे त्या वर्तमानपत्रानं छापण्याचं धाडस दाखवलं. तो एक विषय. आणि विधान मंडळातलेच अधिकारी मला येऊन भेटले होते की जे मी लक्षवेधीबद्दल बोललो त्याबद्दल बोललो. आणि लांब कशाला, नियम 105 अन्वये एका दिवसामध्ये 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी लावताच येत नाहीत. फार तर काही जर विशेष बाब म्हणून असेल तर 4-2 लक्षवेधी एका दिवशी लावता येतात. सातत्यानं 35 लक्षवेधी, 21 लक्षवेधी, 24 लक्षवेधी, 20 लक्षवेधी या संदर्भामध्ये बोलायचं नाही. का बोलायचं नाही, कशाबद्दल बोलायचं नाही? तर अध्यक्षांनी निर्णय घेतला म्हणून त्या ठिकाणी बोलायचं नाही. अध्यक्ष म्हणजे कोण आहेत? अध्यक्ष म्हणजे सुद्धा एक माणूसच आहेत. अध्यक्षांनी एखादा निर्णय घेतला की त्याच्यावर चर्चा करायची नाही असं जे काही सांगितलं जातं हे बिलकुल चुकीचं आहे. ज्या पद्धतीनं विधानसभा अधिनियमाला सदस्य बांधलेले आहेत त्याच पद्धतीनं विधानसभा अधिनियमाला अध्यक्ष सुद्धा बांधलेले आहेत. अध्यक्ष असल्याने अध्यक्षांनी काही वाटेल तो निर्णय घ्यायचा असं कधी नाही आहे. अध्यक्षांनी सभागृहामध्ये जे नियम आहे, नियमावली आहे, प्रथा आहे, परंपरा आहे त्या परंपरेनं वागावं आणि त्याच्या उपर काही चुकत असेल किंवा कळत नकळतपणे काही घडत असेल तर ते सभागृहामध्ये आम्ही लक्षात आणून देणं आमचं काम आहे. कारण विधानसभा अधिनियम, घटनात्मक प्रत्येकाचे अधिकार हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळं कोणतीही गोष्ट मी चुकीची केलेली नाही. सभापतींच्या दालनात जातात एक आमदार, तिथे या सगळ्या गोष्टी म्हणतो, किती पैसे दिले नेमका? मला जे बोलायचं होतं ते मी सभागृहात बोललोय, ते तुमच्या समोर आलेलं आहे. शेवटचा दिवस आहे, तुम्हाला विधिमंडळाने उत्तर दिलं होतं कोणतंही संख्याबळ अशा पद्धतीचा कोणताही नियम नाहीये. अशा स्थितीत तुम्ही शिफारस केली, मात्र शेवटच्या दिवशी तुमच्या विरोधी पक्षनेते असं आहे की ज्यांना घटनाच मान्य नाही, ज्यांना लोकशाहीच मान्य नाही, ज्यांना विधिमंडळच मान्य नाही, ज्यांच्याकडं पाशवी बहुमत आहे आणि म्हणून ज्यांच्याकडे सत्तेची मस्ती आहे, मुजोरी आहे, त्यांना अशा पद्धतीनं लोकशाहीची इब्रत राखणं, त्याची शान राखणं, त्याची सभ्यता राखणं आणि लोकशाहीचं संवर्धन करणं हे त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही. आणि म्हणून त्यांच्याकडून अपेक्षा आजपर्यंत होती असं वाटत होतं. प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचे लोक आणि विशेष करून मी सरळच सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा खूप मोठा विश्वास होता. कारण त्यांना संसदीय कार्यप्रणाली, संसदीय कार्यपद्धती आणि संसदीय कार्यावर ते प्रचंड प्रेम करणारे आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. त्याच्याबद्दल मला आदर आहे, त्याच्याबद्दल मला आस्था आहे आणि ती आस्था आजही आहे. त्यांनी मला पद दिलं नाही म्हणून नाही, पण ते सातत्यानं सांगत होते की आमची संख्या कमी आहे की जास्त आहे याचा आम्ही विचार करणार नाही. मला असं वाटलं होतं की ते एक प्रकारचे संकेत देत आहेत की भास्करराव शांत राहा, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही हे सगळं करू. परंतु मला खात्री झालेली आहे की या लोकांचा कुठल्याही संसदीय कार्यप्रणालीवर, लोकशाहीवर, घटनेवर कुठलाही विश्वास नाही. केवळ सत्तेचा माज आणि मस्ती यांच्या डोक्यामध्ये आहे. काही हरकत नाही. खुर्ची त्यांनी विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची रिकामी ठेवली काय आणि पलीकडचे सगळे सदस्य विकत घेऊन बाकीच्या खुर्च्या रिकाम्या केल्या काय? आता तेच चाललंय. मी कालही राज्यसभेच्या संविधानावर चर्चा करताना मी सांगितलं, पूर्वी चर्चा काय होत होती की गोरगरिबाला त्या ठिकाणी दारू, मटण वगैरे देऊन मतं घेतली जात होती. आता चर्चा काय होते? चर्चा ईव्हीएम मार्फत या ठिकाणी मतं घेतली जात आहेत. मतपत्रिकेवर नावं नाही, ती मतं या ठिकाणी वाढवली जात आहेत. निवडून आलेले सदस्य घाऊक खरेदी करायची, घाऊक. अशा पद्धतीनं ज्यांनी लोकशाही मातीमध्येच घालायचं ठरवलेलं आहे त्यांच्याकडून फार अपेक्षा करता येत नाही. हिंदी में विरोधी पक्ष नेता अभी तक चुना नहीं गया है, आज आखिरी दिन है. 100% आहे. विरोधी पक्ष नेत्याची, आपल्या उपाध्यक्षाची निवड तुम्ही करता,
त्यांच्या मनात असतं तर त्यांनी केली असती विरोधी पक्ष नेत्याची निवड. आणि म्हणून लोकशाहीचा सन्मान म्हणून मी काल सांगितलं की माझ्या नावाची तुम्हाला अडचण असेल का, तर मी कायद्यावर बोट ठेवून बोलतो का, तर मी हातामध्ये नियमाचं पुस्तक घेऊन बोलतो का, तर प्रथेवर परंपरेवर मी बोलतो का, तर चुकीचं सभागृहात काही चाललं असेल तर ते रोखण्याचा मी प्रयत्न करतो. मी कधीही कोणावर व्यक्तिगत टीका टिप्पणी केलेली नाही, कधीही कोणाच्या व्यक्तिगत चारित्र्यावर मी बोललेलो नाही, कधीही कोणाच्या बायका मुलांबद्दल लेकी बाळींबद्दल मी बोललो नाही. म्हणजे ह्या सभागृहामध्ये नियमानं बोलणं, कायद्यानं बोलणं, प्रथा परंपरेचं रक्षण करा म्हणून सांगणं, त्या ठिकाणी विधिमंडळाच्या नियमाप्रमाणे बोला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे वागा, हे सांगणं म्हणजे चुकीचं आहे का? हे सांगणं चुकीचं आहे. आणि म्हणून हे चुकीचं असेल तर ते मी 1000 वेळाला ते करेन पुन्हा. हिंदी में विरोधी